मग काय वरती तळशील ना बरोबर. मित्रांनो होळी आणली ट्रकमधून, एवढी मोठी होळी बघा अशी होळी. शेठ, राजू शेठ, चिनू शेठ, रम्या का काय एवढीच पब्लिक होईला. काय घरा बंद दिसतात सगळी. नमस्कार नमस्कार मग दिसतं व्हिडिओ ठेवली पाहिजे. हा चनू मग काय वरती तळशील ना बरोबर व्यवस्थित. स्पीड नाही एकदम एकदम स्पीड ने. कुठली गोळी खालीच हात चालायची. चला चला लवकर चला चला लवकर. हे चालू झाला ते चला. पब्लिक भरपूर आहे. पब्लिक म्हणजे सरपंच चला. ओ जितू शेठ, ओ जितू शेठ, ओ जितू शेठ चला. काम मस्त केलंय, मस्त की इकडे ब्रिजचं काम केलंय. पहिलं खडबडीत रस्ता होता, आता जरा मोठा रस्ता झाला आहे. फक्त आता सिमेंटचं डांबरीकरणचं झालं ना की बरं होईल. एकदम मस्त आहे की मोठी एकदम पूर्ण रस्ता स्प्रेड केला आहे. त्याच्यामुळे गाड्या एकदम आरामात 2 गाड्या पास होतात. बघा आपली पब्लिक बघा चालते. एवढे मध्ये हे पुढे एवढे पोचले, बाकीचे इथे आहेत अर्धे. हळूहळू हळूहळू रमत गमत आपले मस्त आहे की चालतात. असं बोलत बोलत रस्ता असं पार करता येतो. एकटाच लय काय मजा नाही, वैताग येतो हा रस्ता चढायला, कारण की घाटी आहेत ना त्याच्यामुळे. मित्रांनो मी जयंत सारंग, आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आज आहे ग्रामदैवताची म्हणजे देवहोळी आज कवळ्या देवीकडे. तर ती आज होळी करणार आम्ही संध्याकाळी, म्हणजे आता 6 वाजेपर्यंत ती होळी आणली जाईल आणि ते आम्ही पार पाडू तो कार्यक्रम. तर तो आता बघायचा आहे. तुम्ही गेल्या टायमाला पण तुम्ही त्या व्हिडिओला प्रतिसाद दिला आहे, तर यावर्षी पण व्हिडिओला प्रतिसाद द्या. आता बघा अजून काय एक्स्ट्रा बघायला भेटतं आहे त्याच्यात. कसं सेमच असणार, प्रत्येक पब्लिक कुठून कुठल्या गावातून येतं त्याच्यामुळे ते बघता येतं. असो, पण ही जी आता दाखवणार आहे मी ती देवहोळी आहे. देवहोळी आहे त्याचं मी तुम्हाला दाखवणार कसं असतं काय असतं ते. तर आणि नेक्स्ट जे असणार रात्री, म्हणजे ही देवहोळी झाल्यानंतर प्रत्येक गावातून प्रत्येक वाडीमध्ये होळी होते. ती एक आमची एक होळी सारंगवाडीची होळी असणार. ती रात्री असते 12 वाजता, 11:30च्या दरम्यान करतात. ती होळी आणायला पण मजा येते. तर तुम्ही बघाल ना व्हिडिओ तर तुम्हाला आवडेल. आता ही देवहोळी बघा, देवीचा कार्यक्रम कसा होतो वगैरे तर तुम्हाला समजेल. उद्याची गावहोळी होणार आहे, तिकडे ही देवी माहेरवासी जाते. ती उद्या मांडावरची होळी असते, मोठी होळी, पूर्ण गावची होळी बोलतात. म्हणजे देवी माहेरी आलेली असते असा त्याचा अर्थ होतो. बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. चला आपण पोचलो आहोत कवळ्या देवीच्या मंदिरात. श्री कवळ्या देवी आकाली ब्राह्मण देवप्रसन्न प्रवेशद्वार. हा एक प्रवेशद्वार, त्या साईडला एक प्रवेशद्वार आहे लेफ्ट साईडला. मित्रांनो होळी आणली ट्रकमधून, आता मेन गेटमधून आतमध्ये जाणार. बघा की ट्रकमधून बाहेर काढायची प्रोसेस चालू आहे. काढली वाटतं होळी, पूर्ण काढली आहे बाहेर. आता त्यामध्ये घेऊन जाते. बघा केवढी मोठी होळी आहे बघा, एवढी मोठी होळी आहे. मित्रांनो घेऊन येतात बघा मोठी होळी. एवढी मोठी होळी बघा.
होळी उडवली जाते ही बघा. एक नंबर. हे खड्डा असा खणला जातो हे बघा. त्याच्यात ते आता पूर्णपणे आता याच्यात ते ठेवणार. पब्लिक बघा. मित्रांनो हा बघा टोकाला एकदम झेंडा लावला जातो. एक पिवळ्या कलरचा एक झेंडा आहे तो लावला जातो आणि असे तयारी करतात. आणि एवढी मोठी होळी एका माणसाला 2-3 माणसाला नाही जमणार त्या खड्ड्यात टाकायला. ते आता सपोर्ट म्हणून रशा बांधतात ते एकमेकाला. या साईडच्या बांबूला वगैरे इकडच्या झाडांना वगैरे ते बांधणार आणि त्या सपोर्टने ते उचलून मग त्या खड्ड्यात ते टाकणार. सगळी तयारी चालू आहे. बघा इथे एक गाठ मारून झालेली आहे. एक तीळ मारला इथे. ते कुठे दोन्ही साईडने खेचलं जाणार त्याला. आता बघा एका साईडला एक या साईडला असेल कुठेतरी झाडा आणि एक त्या साईडला. बघा दोन्ही साईडने माणसं खेचणार. त्या सपोर्टने ती होळी उभी राहील. आता बघा तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये. बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. चालू झालंय बघा मित्रांनो. वरती झेंडा आहे हे बघा. चारी साईडने सपोर्ट चालू आहे. या साईडला 2 जण त्या साईडला 2 जण. बघा झेंडा आहे बघा. म्हणजे होळी म्हणून एक देव होळी उभी राहते म्हणून वरती झेंडा बघा. उभी राहते उभी राहते उभी राहते उभी राहते बघा. उभी राहते. हे लागतात हे लागतंय अडकते तिकडे अडकते ते झाडाला. साईडला जर थोडंसं खाली घ्यायला लागेल आणि साईडला करायला लागेल. मस्त एक नंबर. जबरदस्त. चारी साईडने सपोर्ट आणि त्यामुळे लगेच उचलून ती ठेवता येते. जबरदस्त. मित्रांनो बघा आता माती त्याच्यात ढकलली जाते म्हणजे सपोर्टला. साईडला काहीतरी असं सपोर्टला ठेवतील एक दगड म्हणून किंवा चारी साईडने जे दोऱ्या बांधलेल्या आहेत ना त्याने ते सपोर्ट दिला जाईल. साईडने जो सपोर्ट लावलेला होता ना दोरीचा तो काढून टाकला आहे. आता मस्त आहे की फिट राहिली आहे होळी एकदम मस्त मजबूत. आता कुठला सपोर्ट नाही लावला आहे त्यामुळे मातीत त्याच्यात टाकून ती मस्त की फिट करून घेतली. जबरदस्त. मित्रांनो हे बघा इथे आता गवत ठेवलं जात आहे चारी साईडने आणि दगड ठेवला आहे सपोर्टला. चला अग्नी दिलेली आहे मित्रांनो. जबरदस्त एक नंबर. मित्रांनो आता होळीची पूजा केली जाणार. त्यानंतर मग गारण असेल. तयारी चालू आहे पूजेची.
अक्षता भेटले. होळ देवा महाराजा मर्यादिचा मेळे कराचा देवाचा इटला देवीचा देवाचा बाराच्या पुरोधाचा राठी मारीचा देवाचा एक मत एक गणित करत समाज घेत गावराट मर्यादी असलेली देवता उभी करत देवाची समाज देतात देवाची समाज देतात देवाची समाज देतात देवाची समाज देतात ब्राह्मणाची समाज देतात देवाची समाज देतात देवाची समाज देतात अधिकाऱ्याची समाज देतात अधिकाऱ्याची समाज देतात आज वाट मार्गाची समाज देतात अधिकाऱ्याची समाज देतात मागील आकार चालू आकार जोड बांधतात गावानी आकार राजी करतात तुम्ही आकाराची तत्वाला मर्याद बसली तत्वाची समाज देऊन मटकरी मतकरी जापकरी मेळेकरी मोकळं करतात राज सत्तेचा घाटकेचा मार्केचा गावाघराचा दासाचा रहित रांगोळीचा पुरवतात मर्याद राजी होऊन ज्या मूळ पुरुषांत फुटी मारल्यात रचवल्यात चतुष्मा आखल्यात मूळ पुरुषा घ्या वेळेस राजी करतात भाव वळदे असा बघ सालवात प्रमाण देवाची पूजा केलेली असा त्या पूजेत घडली असली पावन करून घेऊ आज तुझा देवराट देवराटाची समाधी असलेल्या वाडातार मर्यादित हुकूम दिल्यात रांगोळीत मत वाकडा येताना पडताना पण फाट पाडी त्याचा तू दशक देशी तुझं डाळपी झालेला असा डाळपीची समाधी डाळपीत जा कित्येक पिढीचा रोलवर डाळप करी असलेला रहित रावण करून घेऊ तसं आता तर वस गावघर देवराट सांभाळलं राही झालं असलेल्या गावघराची राखण बरं का महाराजा होळी आता उभारलेली आहे इथे होळी उभी राहिलेली आहे. दर्शन घेऊन झाल्यानंतर सगळे वारी आहेत ना ते आतमध्ये गेले मंदिरात. हे आहे कवळे देवी प्रसन्न मंदिर. तर आपण तुळशी मागे 50 रुपये जे कधी करूचे असतील देऊ शकतात. कार्यक्रम हा काही वर्षाप्रमाणे एकाही काही सहकार्य करू आता विचारा ना आता विचारा देवीला सगळ्यांना मान्य आहे का?
हा बस. असलेल्या असलेल्या घटनांचा ऐका असलेल्या मत घेऊ तू जाऊ तू मिळव दुसऱ्या दिवशी आम्ही पण आता काय ना अजून तेव्हा बाळगोपाल माझं गाय ते आम्ही एवढी तो एक तिथे सपो लागलो आणि माझा काम करा मी पडला असा तुझा जा काय आपल्याला वेद आणि ते काय त्याच्या आधी जा काय करून घेऊन जातात फक्त वेद जगाचा सपाट तेव्हा फक्त पंचामृतान दैवतावर आज गोमित आज सिंपल आणि आंघोळ म्हणून ते काय शुद्ध कर काय बोलतोय कारण आज घर सपाट करू साधा फक्त कमी सांगणे शिकू नको कारण दैवता गोष्ट हुशार जा आपल्याची सांभाळीचं काम माझं माझ्या तत्वाच्या मतात आकाशवाणीच्या मतात खरी 40 रुपये 8 करताना आणि पदी कडे पप्पूर जोपर्यंत कलतान उत्तर दिलं एवढा त्याच्यामुळे मिळे कारण काय हे सूत्रांत काय कसं चालतंय बरोबर आणि त्याच्यानंतर कशी
हे जे वारी आहेत ते मंदिरातून बाहेर आलेले आहेत आणि आता हे आकारप्रमाणेचं मंदिर आहे तिकडे ते हे करत आहेत. तिकडून आता बाहेर आले की सरळ खाली जाणार मांडावर, म्हणजे आपली देवी आपल्या माहेरी जाणार. रोशन भाई देवी के साथ. अशा प्रकारे हे बघा मित्रांनो, आपली देवी आहे कवळे देवी रामदैवत, ती मांडावर चालली म्हणजे माहेरी चालली. गर्दी बघा किती झाली आहे. सोबत दादा देवीनं या वाटेने जाते, कारण ही वाट आहे तिकडून नाही जात कधी, या वाटेनेच जाणार. ही मेन वाट तिची आहे देवीची, तिकडून कधी जात नाही, पब्लिक लोक जातात. मित्रांनो हे बघा, हे आपलं निशाण आहे पालखी देवीची आणि इथे वारी आहे खामकाठी. चला आपण आता दर्शन घेऊया मस्त. मित्रांनो देवळी झालेली आहे आपली. देवळीचा तुम्ही व्हिडिओ बघितला आता स्टार्टिंग टू एंडपर्यंत, म्हणजे आपल्या कवळ्या देवीच्या मंदिरापासून ते खाली मांडावर जेव्हा माहेरी येते देवी
तिथपर्यंत ही होळीपासून हे माहेरी येईपर्यंत. मला व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्त जास्त शेअर करा. आणि एक सांगायचं आता जी गावहोळी होते गावहोळी जी होते ना ती मांडवाला जी होते जी दुसऱ्या दिवशी आम्ही जातो 10-10:30च्या दरम्यान नारळ बिरळ द्यायचा असतो ती मोठी होती सर्वात गावची होळी असते मोठी होळी असते सर्वात ती. तर ती होळी ना उद्या ग्रहण असल्यामुळे ना त्याच्यामुळे ती होळी लवकर होणार आहे. म्हणजे आता रात्री ते गावातले सगळे प्रत्येक वाडीतले माणसं जाऊन ते 11 वाजता जाऊन ते कालवीतून होळी घेऊन येणार आणि ती 12 वाजता रात्रीच उभी करणार आणि 4-5 वाजेपर्यंत सगळं कंप्लीट करायचं आहे. होळी जवळ अग्निविग्नी देऊन ती होळी कंप्लीट करायची गावहोळी. तर 6 वाजेपर्यंत आता लोक कोण जातील माहिती नाही. तर तो ब्लॉग होईल की नाही माझ्याकडून कारण की सकाळी एवढा पहाटे करायचा आहे तर सांगता येत नाही. तर बघा होत असेल तर मी दाखवेन नाही तर शक्यता कमी आहे. बघूया होत असेल तर नक्की दाखवेन मी. मागे नाही तर मागचं इथे तुम्हाला आईवडन दिसेल. ती व्हिडिओ बघा मागे मी केलेली आहे गावहोळी कशी असते ती तुम्ही बघा तुम्हाला समजेल. तर नेक्स्ट डे जे म्हणजे सकाळी जे खेळ करतो आम्ही गावहोळी आल्यानंतर आम्ही आमच्या वाडीमध्ये खेळ करतो ते खेळ आम्ही करू ते मी दाखवेन तुम्हाला. तो व्हिडिओ होणार नव्हता कारण उद्या मी मुंबईत चाललो आहे. तर संध्याकाळची माझी गाडी आहे साई ट्रॅव्हल्स. तर ते खेळ मी दाखवायचा प्रयत्न करेन. आणि आता एक रात्रीची आमची राखणहोळी आहे ना ती करायची ती तुम्हाला नेक्स्ट व्लॉग दिसेल. तर अशा प्रकारे व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओसोबत राहा असेच व्हिडिओ येत राहतील. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.